शेतकरी मित्रांनो, आज आपण एका आपल्या शेतकऱ्याच्या शेतावर आलेलो होतो. ज्या शेतकऱ्यांनी आपण जे सांगतो न, अशा प्रकारे ड्रेसिंग, त्याच्या आळवण्या हे ते सगळं घेतलेलं आहे आणि खताचा डोस पण घेतलेला आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर एक साधा हिशोब आहे किंवा आपल्या 1 एकर वावरामध्ये आपल्याला 40,000 ऊसाची संख्या पाहिजे आणि 40,000 ऊसाची संख्या असली तर गुणिले फक्त 2 किलोचा जरी आपला ऊस भरला तर आपल्याला 80 टनच्या आसपास ॲव्हरेज येत असतं. मग आपल्या शेतातला ऊस तर कधी कधी तर 3 किलोचा, 3.5 किलोचा, 2.5 किलोचा असे ऊस भरतात. मग आपलं नियोजन चुकतंय कुठं? तर आपलं नियोजन चुकतंय फक्त आपल्या वावरामध्ये, आपल्या शेतामध्ये फुटवे आपल्याला मिळत नाहीत. तर शेतकरी मित्रांनो, पहिल्यांदा मी तुम्हाला एक सांगतो किंवा पहिले सुरुवातीचे आपल्याला 2 ते 2.5 महिने, 3 महिने हे ऊस शेतीसाठी एकदम महत्वाचे आहेत. तर बघा, हो का, आपण ह्या शेतकऱ्याच्या शेतावर आपण ह्यांना काही ड्रिचिंग दिल्या होत्या औषधाच्या. मागच्या 25 दिवसाच्या अगोदर एक व्हिडिओ केला आहे. म्हणजे 25 दिवस झाले त्या आपल्या ऊसाला, त्या दिवशी आपण एक व्हिडिओ केला आहे. आज आपल्या ऊसाला, ह्या शेतकऱ्याच्या शेतावरल्या ऊसाला 45 दिवस पूर्ण झालेले आहेत. तर 45 दिवसाच्या आतमध्ये किती फुटवे निघलेत हे मी तुम्हाला आज इथं मोजून दाखवणार आहे. तर हे बघा, खाली बघा इथं किती फुटवे आहेत. हे 86-032 ह्या व्हरायटीचा ऊस आहे. आज ऊसाला 45 दिवस, 42-45 दिवसाच्या आसपास झाले असतील. तर ह्या दिवसामध्ये बघा किती फुटवे आहेत. मी तुम्हाला आज मुद्दाम फुटवे पण मोजून दाखवतो. आणि जर आपल्या ऊसाला जर फुटवे असले, संख्या जर इथं जर लई मोठी निघली, तरच आपल्याला ते फुटव्यातून चांगले चांगले फुटवे आपल्याला ठेवता येतील. आणि चांगले फुटवे ठेवूनच मग आपल्याला त्याचं संख्या नियोजन करता येईल आणि आपल्या ऊसामध्ये आपल्याला ॲव्हरेज मिळण्यासाठी आपल्याला काम करता येईल. आणि जर फुटवे जर नसतील तर मग आपण एकदा ऊस मोठा झाला, एका जागेवर 3, 4, 2 असे जर ऊस असतील तर मग आपण कसं ते ॲव्हरेज आपल्याला मिळणार त्याच्यातून. तर 86-032 ह्या व्हरायटीचा ऊस आहे. ड्रीपवर ह्याची लागवड केली आहे, डोळा पद्धतीनं लागवड केली आहे. 4.5 बाय 1.5 अशा हिशोबानं ह्याची लागवड आहे. सरीतीला अंतर 4.5 बाय 1.5 आहे. आणि आता इथं बघा, मी तुम्हाला फुटवे आज मोजून दाखवतो. इथले 45 दिवसामध्ये आपल्याला इतके फुटवे मिळाले आहेत. एक, हे 2, हे 3, हे 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13, खालून एक आला 14 आणि हे जे मेन जे ठोकोम आहे हे 15वा. तर आपल्याला एका जागेवर 15 असे फुटवे मिळाले. मित्रांनो, ड्रिचिंग केलेल्याचा जे फायदा आहे हे आपल्याला आता इथं दिसायला चालू झालेला आहे. आपण आपल्या हिशोबाने हे ड्रिचिंग दिलेले आहेत आणि एक जागेवर नाही, तुम्हाला मी प्रत्येक जागेवर असं दाखवून देणार की फुटवे किती येतं. आता थोडंसं पुढे या, पुढे आल्याच्या नंतर पण इथं पण बघा किती फुटवे येतं. इथं पण बघा, 1, 2, मेन जे ठोकोम 3, इकडच्या बाजूने 4, हे 5, हे 6, 7, पुन्हा हे बघा खाली 8, 9, 10, 11 आणि हे 12वा. परत आणखीन पुन्हा एकदा, आता थोडासा वेळ जाईल पण हे दाखविल्याशिवाय तुम्हाला एक विश्वास बटणार नाही किंवा खरंच ड्रिचिंग केल्याचे हे फायदे असू शकतात का, फुटवे काढण्यासाठी काही औषधं असू शकतात का, हे तुम्हाला लक्षात येणार नाही. त्याच्यामुळे मुद्दाम 2-4 ठोंबडे मी तुम्हाला मुद्दाम मोजून दाखवा लागलो. परत आणखी इथं बी तसंच आहे. म्हणजे प्रत्येक जागेवर फुटवा हे आपल्याला चांगल्या प्रकारे मिळालेला आहे. आपण आपल्या हिशोबाने काय काय ड्रिचिंग केलं त्या, काय केलं त्या मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ज्या दिवशी हे जे ऊस आहे ह्याचं वय 25 दिवस होतं. ह्या ऊसाला फवारणी पण एक केली आत्ता. तर ऊसामध्ये हिरवेगारपणा बघा, हे पान बघा कसं येतं, हे पान पहा, एकदम हिरवेगारपणा भरपूर. कुठेही ह्याच्यामध्ये असे डाग नाही, काही नाही, काही नाही, एकदम फ्रेश पान आहे ह्याच्यामध्ये. हो का, इथं पण बघा, हे पान बघा, हे बघा, हे पान एकदम फ्रेश पान आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्या अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये ड्रिचिंग केल्याचे जे आपले फायदे आहेत हे मी आपल्यासाठी दाखवत असतो. आज आपण आपल्या पिंपरखेड गावातल्या शेतकऱ्याच्या शेतावर आपण आलो होतो आणि त्यांनी 86-032 ह्या वाहनाची निवड केली आहे. ऊस एकदम चांगला आहे.
फुटवे पण निघण्यासाठी ह्याला अगोदरच जरा हे असतंय, पण आपण ड्रिचिंग काही केल्यात त्याच्यामुळं पण ह्याला फुटवे जास्तीत जास्त निघलेत. आणि मित्रांनो, पहिले सुरुवातीचे 3 महिने तरी ऊसाकडे चांगलं लक्ष द्या. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये गाभेमर असन, खोडकिडा असन, हे असे रोग पण येत असते, त्याच्यामुळं वेळोवेळी त्याच्यावर लक्ष द्या. पाणी वेळच्या वेळी द्या. जास्तही पाणी देऊ नका. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये रोप लहान असतं, त्याला पाण्याची गरज जास्त नसती. आपण जर जास्त डबडब पाणी जर केलं तर त्याच्या मुळ्या चांगल्या वाढत नाहीत, पुन्हा आणखीन फुटवे चांगले निघत नाहीत. त्याच्यामुळं सुरुवातीच्या अवस्थेत कमी द्या पाणी. आणि जसं जसं त्याचं वय होईल, जसा जसा ऊस मोठा मोठा होईल तसं पाणी देण्याची वेळ ही वाढवीत जा. थोडं असं जास्त वेळ पाणी द्यायचं. मग नंतर जसा जसा ऊस मोठा होईल तसं, कारण की त्याची भूक पण तशीच वाढन. तर अशा प्रकारे ऊस शेती करा आणि आपल्या शेतीचं जास्तीत जास्त चांगलं उत्पन्न आपण मिळवू शकता. शेतकरी मित्रांनो, काही जर चुका होत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि गावकरी आपला शेतकरी मित्र हे माझं यूट्यूब चॅनल आहे, आणि फेसबुकला दत्ता उदय फळे ह्या नावाचं पेज आहे. या दोन्हीला पण फॉलो केल्याशिवाय जाऊ नका. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. राम राम.